चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्या संपर्कात आहेत. दिलीपजी, काय आठवणी आहेत? हॅलो दिलीपजी, हा. काय आठवणी आहेत? आवाज येतोय माझा? हो येतोय. तर आठवणी तर बऱ्याच आहेत. नेमकी कोणती आठवण सांगू असं झालंय. म्हणजे परवा रात्री जेव्हा त्यांना इस्पितळामध्ये दाखल केलं तेव्हापासूनच असं झालं की काहीतरी म्हणजे असं काही बातमी येते की काय. आणि काल दुपारी दुर्दैवाने ते घडलं. आठवणी सांगायच्या तर म्हणजे मला तर एक तर त्यांना भेटीचा पण योग आला, ऐकण्याचा योग तर फार मोठ्या प्रमाणात आला. म्हणजे अगदी जेव्हा ज्या वयात आमची पिढी रेडिओ ऐकायला शिकली तेव्हा जे आम्ही सुरुवातीला जे आवाज ऐकले चित्रपट गीत संगीताच्या बाबतीत, त्यामध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, हेमंत कुमार, तलत मेहमूद, हे असे आम्ही आवाज ऐकले. आणि दुर्दैवाने अगदी महेंद्र कपूर सुद्धा. आणि तो चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ होता, त्यातले हे आवाज आहेत. आणि दुर्दैवाने आज त्यातलं कोणीही हयात नाहीये. म्हणजे किशोर कुमार 87 साली किशोर कुमार गेल्यानंतर एका पाठोपाठ एक आमची पिढी जे धक्के सहन करते, त्याच्यामध्ये आता हा आशा भोसले हा खूप मोठा असा धक्का आहे. खूप मोठी वाटचाल. म्हणजे आता त्या वाटचालीबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे. म्हणजे आशाजींचं प्रत्येक गाणं एक किस्सा आहे, आठवण आहे, कथा आहे, कुठे दंतकथा सुद्धा आहे. म्हणजे ज्या आशा भोसले वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1943 सालापासून गातायत आणि त्यानंतर व्यावसायिक दृष्ट्या ते गायला लागल्या. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, त्याबरोबर गैरफिल्मी गाणी, म्हणजे त्यांची जी भावगीतं, भक्तिगीतं वगैरे आहेत, इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं चित्रपटसृष्टी, संगीत क्षेत्र आणि भारतीय संगीत क्षेत्राला जे आहे त्यासाठी तर त्यांना सॅल्यूट करायलाच पाहिजे. त्या किती भाषात गायल्या वगैरे हे जे सगळे संदर्भ काही जरी असले तरी त्यांच्या गायकीमध्ये जे एक्सप्रेशन, मेलोडी आपण जे म्हणतो, जे भावार्थ, ते गाण्याचा मूड बघून त्या पद्धतीने ते गाणं गायलं पाहिजे आपण. हे जे त्यांच्या गाण्याचं जे वैशिष्ट्य होतं ना, ते त्यांची एक मोठी ताकद होती. आणि चित्रपटासाठी गाताना पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीचं रेकॉर्डिंग व्हायचं, समजा मेहबूब स्टुडिओ असेल, फेमस स्टुडिओ असेल, हे जे स्टुडिओ होते, फिल्म सेंटर असेल, तर रेकॉर्डिंग व्हायचं त्यावेळेला नायिका तिकडे स्पॉटवर यायची, म्हणजे रेकॉर्डिंग यायची आणि आशाजी त्या नायिकेसोबत गप्पा करून त्या नायिकेचं बोलण्याची शैली, तिची ढब, ती जाणून घेऊन मग त्याप्रमाणे गायच्या. हे जे आहे म्हणजे आपण जे गाणार आहोत त्याचा एक म्हणजे अभ्यासही करणं, ते कौशल्य प्राप्त करणं आणि त्याप्रमाणे गाणं. आणि हे तर त्यामुळे काय होतं की त्यांचं गाणं ऐकताना म्हणजे छोड दो आज चल म्हटल्यानंतर आपल्याला ते सगळे नूतनचे डोळ्यासमोर आले पाहिजे. हे जे त्यांनी जे खासियत जी होती त्या खासियतीसाठी त्यांना आपण सलाम करायला पाहिजे. आणि त्या काळात त्यांनी पार्श्वगायन सुरू केलं, गायन सुरू केलं, त्यावेळेच्या रेकॉर्डिंगची जी पद्धत होती ती इतकी म्हणजे तांत्रिकदृष्ट्या विकसित नव्हती, तरी सुद्धा त्या सगळ्यांवर मात करून तेव्हाचे गायक घडले आणि अप्रतिम असा गाण्याचा गोडवा आपल्याला दिला. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढे तांत्रिक प्रगती झाली, पद्धती बदलल्या, रेकॉर्डिंगच्या पद्धती बदलल्या, तो वादकांच्या ताफ्यासोबत, म्हणजे पूर्वी 2 ट्रॅक मध्ये गाणं रेकॉर्ड व्हायचं. एक गायकाचा ट्रॅक वेगळा असायचा आणि म्युझिशियनचा ट्रॅक वेगळा असायचा. अरेंजर, म्युझिशियन हे सगळं वेगळ्या पद्धतीने ते गाणं बनलं जायचं. तेव्हाच्या काळापासून नंतर मग जी इलेक्ट्रॉनिक प्रगती झाली त्याच्याशी सुद्धा त्यांनी स्वतःला ऍडजस्ट करून घेतलं आणि त्याप्रमाणे त्या गायल्या. आणि त्याच्यासाठी त्या नेहमीच रंगिलाच्या गाण्याचं नेहमी आपल्या मुलाखतीमध्ये उदाहरण द्यायच्या. रंगिलासाठी जेव्हा त्या चेन्नईला गेल्या, म्हणजे मद्रास तेव्हाचं, आणि A.R. रहमाननी जेव्हा त्यांना त्या रंगिलासाठी गाणं सांगितलं तेव्हा तिकडे म्युझिशियनचा ताफा नाही हे बघून त्यांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं. परंतु त्यांना रहमाननी सांगितलं की तुम्ही गा, त्यानंतर ते म्युझिक कशा पद्धतीने त्याच्यामध्ये गाण्यामध्ये रंग कसा भरला जातो ते तुमच्या नंतर लक्षात येईल. आणि त्यानंतर मग ते त्यांच्या त्या गाण्यामध्ये संगीताचा जो सहभाग आहे हा केला गेला. ही जी सगळी म्हणजे टेक्नॉलॉजी गाण्याची बदलत गेली, गायकीची बदलत गेली, चित्रपट बदलला, संगीतकार बदलले, गायक बदलले, गीतकार बदलले, सिनेमा बदलला आणि त्या सगळ्या सोबत
आशाजींनी स्वतःला बदलून घेतलं, त्यासाठी त्यांना सॅल्यूट. अगदी दिलीपजी, पण म्हणजे अगदी पराकोटीची दुःख त्यांच्या वाट्याला आली तरी त्यांनी कुठल्याही वेदनेची एखादी काळी सावली स्वरांवरही आणि येऊ दिली नाही आणि स्वभावावरही ते दिसलं नाही. हो, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्या खाजगी आयुष्याचं दुःख करून सहानुभूती मिळवावी, म्हणजे एकतर आपल्या अन्य कुटुंबियांची मिळवा, चित्रपटसृष्टीची मिळवा, माध्यमांची मिळवा, चाहत्यांची मिळवा, असं कोणतेही भांडवल न करता त्यांच्या खाजगी आयुष्यात आलेली दुःख, काय संकट, त्याच्याविषयी सुद्धा बोललं जातं. परंतु तो आपल्या खाजगी आयुष्याचा भाग आहे, तो आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही आहे. हे कौशल्य त्यांनी जे जपलं आणि कामावरचा फोकस ठेवला, तर त्या खाजगी गोष्ट दुःख घेऊन बसल्या असताना तर मला असं वाटतं की त्यांच्या कामामध्ये आपल्याला दिसलं असतं की अरे यांचं ते दुःख कुठेतरी येते, त्यामुळे त्या तितकासा न्याय देत नाही आहेत का, असा प्रश्न पडला असता. पण ते खाजगी आयुष्य त्यांचं जे आहे ते अगदी सुरुवातीच्या काळातलं असतो, नंतरच्या काळातलं असतो, मुलीच्या निधनाचा धक्का असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. पण ते दुःख पचण्याचं सामर्थ्य त्यांनी मिळवलं आणि मला असं वाटतं की त्या सतत पुढच्या पिढीशी जोडल्या जाऊन सतत स्वतःला ताज्या तव्याने ठेवू लागल्या. त्याच्या मागचं इंगित हेच असावं की खाजगी गोष्टीचं आपल्याला कुठे सतत ते सावट आपल्यासोबत राहू नये, त्यापासून दूर राहून आपल्या कामाकडे लक्ष द्यावं, आनंदाकडे लक्ष द्यावं. म्हणजे त्यांचं मला एक आठवतंय की एनडी स्टुडिओमध्ये एक इव्हेंट आयोजित केला होता कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने एका ट्रॅव्हल कंपनीने, आणि आशा भोसले नाईट हा त्याचा हेतू होता. आणि अतिशय संध्याकाळी 7, 7:30, 8 नंतर जी काय आशाजी त्या आल्या आणि गायला लागल्या आणि ते मोकळं वातावरण आणि तो एनडी स्टुडिओ आणि प्रत्येक गाण्यासोबत त्या ज्या फुलत गेल्या, म्हणजे स्वतःचं गाणं आपण स्वतः एन्जॉय करून ते इतरांना त्याच्यामध्ये सहभागी करणं, त्या इतरांना मंत्रमुग्ध करणं, हे जे त्यांचं म्हणजे षण्मुखानंद हॉलमध्ये गाणं आणि मोकळ्या हॉलमध्ये, मोकळ्या वातावरणामध्ये गाणं, किंवा आपल्या देशातील इव्हेंटमध्ये गाणं आणि विदेशातील इव्हेंटमध्ये गाणं, ह्या सगळ्याचा जो समतोल आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी आहे. तुम्ही ज्यावेळेला ओपन एअर मध्ये गाणार त्यावेळेला इतर गोष्टी सुद्धा त्याचा प्रभाव येऊ शकतो, म्हणजे फायदे तोटे दोन्ही आहे. पण त्या सगळ्याशी आपल्या गायकीच्या कौशल्यातून त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, 8 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या विदेशामध्ये एक इव्हेंट करणार होत्या. त्या संदर्भातली एक प्रेस कॉन्फरन्स मुंबईतच होती. मी त्याला गेलो होतो आणि त्यावेळेला आशाजींनी सांगितलं की गाणी निवडताना मला विचार करावा लागला की कोणती टाळू, एवढी गाणी गावीशी वाटतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण सादर करायची वाटतात. त्याच्यामध्ये मराठी गाण्याचा सुद्धा त्यांनी समावेश केला होता. विदेशामध्ये जरी कार्यक्रम होता तरी मराठी आणि हिंदी गाणी खूप होती. आणि मग त्याच्यामध्ये असं बोललं गेलं की कार्यक्रम अनेक वर्ष जरी मी करत असले तरी सुद्धा रिहर्सल करणारच. म्हणजे हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे, इतकी वर्ष गायल्यानंतर एखादा गायक म्हणाला असता अरे मला ते गाणं मला माहिती आहे, त्या गाण्याची माझी ओळख झालेली आहे, परिचय झालेला आहे, मी कशाला रिहर्सल करू. परंतु त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या रिहर्सल करायच्या, एकच सांगतो, त्यांच्या ताफ्यातील कोणत्याही वादकाशी तुम्ही संपर्क करा, त्या वादकाशी बोला, तो आशाजींचे असे अनेक वैशिष्ट्य सांगेल. आणि मला असं वाटतं ना की त्यांनी गायनाला वाहून घेतलं, कलेला वाहून घेतलं, लोकांच्या मनोरंजनाला वाहून घेतलं, हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरंय. आणि म्हणूनच हेच त्यांचं वेगळेपण म्हणावं लागेल. धन्यवाद दिलीपजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि या आठवणींना उजाळा दिलात त्यासाठी.